सूरज चव्हाणने वैभव चव्हाणची वाट लावली आहे. दोघांमध्ये खूप मोठा राडा झाला आहे. नक्की काय झालंय पाहूया व्हिडिओमध्ये. नमस्कार मित्रांनो, माझं नाव तुषार आणि सेवन स्टार मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, प्लीज व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि तुम्ही जर का सबस्क्राईब केलं नसेल चॅनल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या, कारण बिग बॉसच्या अशाच अपडेट तुमच्यासाठी घेऊन येत असतो. मित्रांनो, घरामध्ये होतोय कॅप्टन्सी टास्क आणि कॅप्टन्सी टास्कमध्ये बरेच खटके उडाले आहेत आणि त्यामध्ये एक सगळ्यात चर्चेचा विषय बनला आहे, तो म्हणजे सूरज चव्हाण आणि वैभव चव्हाण यांची जबरदस्त लढाई. पहिल्या आठवड्यात दोघंही शांत होते. पहिल्या आठवड्यात दोघांचा गेम एकदम शांत शांत होता. सूरज थोडा तरी ॲक्टिव्ह होता, पण वैभव फारच डब्यात गेला होता. पण आज जो आहे, या दोघांमध्ये खूप मोठा राडा झालेला आहे. कॅप्टन्सी टास्कच्या दौरान वैभव आणि सूरजची जी भांडणं झालेली आहे, त्यामध्ये दोघांनी एकमेकांचा माज काढलेला आहे. सूरज वैभवच्या अंगावरती धावून गेलाय, तर वैभवही त्याच्या अंगावरती धावून आलेला आहे आणि दोघांचाही आवाज वाढलेला दिसत आहे. इरेना सूरजला समजवते की सूरज शांत बस, सूरज शांत बस, पण सूरज कोणाचं ऐकून घेत नाहीये. सूरज आहे तो जशास तसं उत्तर देतोय. मला असं वाटतं की सूरजने असंच राहिलं पाहिजे. जो कोणी त्याला नडेल त्याच्या डोक्यात एक गोलीगट टेंगूळ त्यांनी काढायलाच पाहिजे. कारण वैभव चव्हाण आणि त्याची जी गँग आहे, वॅम्प गँग आहे, स्वतःला खूप शहाणी समजते आणि अशा लोकांना धडा शिकवणं खूप जास्त गरजेचं आहे. वैभवने जर का सूरजचा माज काढला असेल तर सूरजने सुद्धा त्याचा माज काढायलाच हवा. जशास तसं उत्तर देणं गरजेचं आहे आणि तेच सूरजने केलेलं आहे. सूरजने वैभव चव्हाणची चांगली जिरवलेली आहे. जशास तशी उत्तरं दिलेली आहे आणि कॅप्टन्सी टास्कच्या या राड्यामध्ये खूप जास्त घरामध्ये भांडणं सुद्धा झालेली आहेत. तुमचं काय म्हणणं आहे सूरज आणि वैभवच्या या फाईटबद्दल प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भारत माता की जय.